नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. सगळ्याच जण मला खूप छान सपोर्ट करत आहेत. जे माझे ट्रॅव्हलचे व्हिडिओ आहेत ते पाहायला तुम्हाला खूप छान वाटत आहे आणि म्हणून मला फिरायलाही खूप छान वाटते आणि व्हिडिओही बनवायला तुमच्यामुळे खरंच खूप प्रेरणा मिळते. असाच सपोर्ट करत राहा. आजही तुम्हाला नवीन डेस्टिनेशन, नवीन जागा आणि सगळ्या गोष्टी छान छान दाखवणार आहे. सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच. तरी तुम्हाला उन्हातलं माथेरान पाहायचं आहे का? चला. प्रचंड उन्हाचा तडाखा असताना आजूबाजूला सुंदर अशी गर्द झाडी बघितल्यावर किती भारी वाटतं ना. खरं तर सावलीचं महत्त्व हे उन्हाळ्यातच कळतं. आपण जे झाडाची कत्तल करून बिल्डिंगी बांधलेल्या आहेत मोठ्या मोठ्या फ्लॅटसारख्या गोष्टीला आपण इतकं आपलंसं करून घेतलं आहे ना की पूर्ण झाडांना विसरूनच चाललो आहे. चला आता हॉटेलवर जायचं आहे. सगळ्या जो काही बॅगांचा पसारा घेऊन आम्ही चाललेलो आहोत. अगदी 10चं टायमिंग होतं आमचं सकाळचं. चेक इन टाईम 10 आणि निघायचं दुसऱ्या दिवशी 11 वाजता. इतका ऊन असतानासुद्धा प्रचंड गर्दी होती. विकेंड असल्यामुळे तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर ऑन द स्पॉट बुकिंग नाही भेटत. ऑनलाईनच बुकिंग करा. हे आम्ही एक 4-5 दिवस आधी बुकिंग केलं होतं म्हणून भेटलं होतं. स्विमिंग पूलचा हा परिसर बघितल्यानंतर असं वाटते ते बॅगा सगळ्या टाकून द्याव्यात आणि पटकन नाही डुबकी मारावी. ह्याच्यामध्ये खेळायचं कारण तुम्ही ऊनच तेवढं दोघांनी. आहे, काय करणार. हो. चला आता नाश्ता करायचा आहे आपल्याला. मस्तपैकी नाश्ता केला. जवळच एक हॉटेल होतं आणि हे मस्त हॉटेल आहे बरं. पुन्हा टीकेबी रिसॉर्टला आलो आम्ही आणि आता मात्र अजिबात आराम करायचा विचार केलाच नव्हता, कारण मस्तपैकी पाण्यात डुबक्या मारायच्या होत्या. किती ऊन आहे, कसलं म्हणजे मला असं वाटते पावसाळ्यामध्ये खूप छान वाटत असणार इकडे. हे जे डोंगराच्या पायथ्याशी आहे ना, हे बघा किती मस्त वाटतंय. आणि एवढं ऊन असताना सुद्धा लोक येतात, मजा करतात. किती मस्त आहे. झाडाच्या कत्तलीमुळे बघा तुम्ही परिसर किती उजाडलेला आहे हा. आणि पाऊस किती गरजेचा आहे. इकडे लोक असे वेड्यासारखे पोहत होते. बापरे, एवढं वरून ऊन होतं रखरखतं तरी सुद्धा स्विमिंग पूलची मजा वेगळीच असते. आणि बजेट फ्रेंडली रूम आहे. टूर देते तुम्हाला माथेरानमध्ये TKB रिसॉर्ट म्हणून जरी तुम्ही टाकलं ना आरामात भेटेल. आणि बुकिंग शक्यतो भेटत नाही ऑन द स्पॉट. आणि तुम्ही यायचं असेल तर तुम्हाला मस्तपैकी बुकिंग करूनच यावं लागेल, त्याच्याशिवाय काय भेटत नाही. ठीक आहे. मला तर तुम्हाला खरं सांगू, बाहेर आलं ना असं वाटतं बाहेर जायलाच नको. मस्त पडून द्यावं आणि झोपावं. छान वाटतं. कशाला उगाच बाहेर जायचं आणि उन्हातानाचं. पण आलो आहे कशाला, फिरायला आलो म्हणल्यावर थोडंसं फिरलं पाहिजे, बरोबर ना. आता आम्ही नेरळवरून माथेरानच्या दिशेने निघलो आहोत. सगळ्या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारचे कठडे होते. तिकडे जाण्यासाठी स्पेशली वेगळ्या गाड्या आहेत. गाड्यांमध्ये तुम्हाला आरामात 500 रुपयापर्यंत वरती माथेरानला सोडवतील. आणि एवढा काही म्हणजे महाग नाही आहे. भरपूर गाड्या अवेलेबल असतात. वळणं असल्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागते. गाडीमध्ये जास्त लोक असेल तर जास्त काळजी घ्या, मला असं वाटतं. फायनली आम्ही उतरलो आणि आता वरती जे आहे ना डोंगर, तिकडे माथेरान. ठीक आहे. तिकडे तुम्हाला बरोबर मॅप दिसणार आहे. मॅपमध्ये पाहून तुम्ही सगळे जे काही माथेरानचे पॉईंट्स आहे ते कवर करू शकता. आणि खरं तर एवढी जागा म्हणजे वरती एवढं थंड आणि खाली प्रचंड ऊन तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. पूर्ण गर्द झाडीमध्ये वसलेलं हे माथेरान ऑक्टोबर ते मेमध्ये थंड सुखद हवामान असतं तिकडे. आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण धबधबे, हिरवाई, खास अनुभव. जवळचं रेल्वे स्टेशन नेरळ, तिथून तुम्ही टॉय ट्रेन पकडून येऊ शकता. आजूबाजूला बघा तुम्ही फ्रेश जंगलातलं मटेरियल आणि थोडासा वास पण येतो तिकडे. भरपूर असे घोडे असतात. घोड्यांची प्राईस थोडीशी जास्त आहे, कारण थोडंसं तुम्ही जर बार्गेनिंग केलं तर तुम्हाला आरामात चांगली डील भेटेल. ठीक आहे. त्यामुळे बार्गेनिंग करा. आणि तिकडे गेल्यानंतर गाडीचा वापर करता येत नाही. एक तर तुम्हाला चालत जावं लागतं
पॉईंट कवर करण्यासाठी किंवा घोड्यांचा वापर करावा लागतो. बघा आता घोड्यावर बसायचे आम्हाला. कैवल्य कैवल्य हा पुढे बॉडी पार्टी. खरं तर माथेरान हे शांतता, निसर्ग आणि प्रदूषणमुक्त जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तिन्ही काळ त्याच्यासाठी योग्य आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन रिलॅक्स व्हायचं असेल तर हे परफेक्ट डेस्टिनेशन. इकडे भरपूर सारे पॉईंट आहेत. सगळे पॉईंट खरं तर कवर होत नाही. मोजके पॉईंट घेऊन तुम्ही जर तिकडे घोड्यांसोबत सफारी केली तर नक्कीच तुम्हाला छान वाटेल. आम्हाला पुन्हा घोड्यावर जायचं आहे. काय करायचं. घोड्यावर बसल्यानंतर मला एक समजलं की आपला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये जे काय लढाया व्हायच्या, ज्या काही गोष्टी, घोड्यांवरचा जो इतिहास जर पाहिला तर घोड्याशिवाय इतिहासच नाही मला असं वाटतं. त्या ज्या लढाया, त्या ज्या वस्तू घेऊन लोक इकडच्या तिकडं कसे जायचे, ते तलवारी, ते सामान घेऊन कसं स्वतःला कसं, म्हणजे मला जाम कन्फ्यूज झाले मी यार. मी फक्त 2 तास बसले तरी मला इतका त्रास झाला. आणि जुनी लोक जी इतिहास ज्यांनी घडवला त्यांनी घोड्यावरती कसं स्वतःला मॅनेज केलं असेल, बापरे, खरंच आठवणी आली मला. हा अनुभव माझ्यासाठी अतिशय भारी वाटणारा होता. कारण आपण गाडी चालवतो, चालत जातो, घोड्यावर कधी बसतो का आपण? परंतु घोड्यावर बसल्यामुळे आपली एक्सरसाइज पण झाली आणि सगळे पॉईंटही कवर केले. उन्हामुळे आम्हाला थोडंसं नको वाटत होतं, पण घोड्यावर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खरं तर 2 फायदे होतात. एक फायदा म्हणजे आजूबाजूला शांतता असते, पॉईंट छानपैकी बघायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट, वातावरण ऊन असल्यामुळे लोक काही जास्त येत नाही आणि सगळ्या जागेचा मस्तपैकी आपल्याला अनुभव घेता येतो. गर्दी नसते विशेष म्हणजे. आणि हे दोघंजण बघा, एवढं भारी वाटत होतं. त्यांच्यासोबत कुणीच नव्हतं. मस्तपैकी दोघंजण चालले होते. खरं तर ह्या दोघांनी खूप एन्जॉय केलं. आणि लहान मुलांना ह्या गोष्टी दाखवणं खूप गरजेचं आहे. तिकडे जो वेगळा खायच्या ज्या गोष्टी भेटत होत्या त्या खरंच भारी होत्या. लहानपणी आपण या गोष्टी खूप खाल्लेल्या आहेत, परंतु त्या थोड्याशा वेगळ्या, तिकडच्या माथेरानच्या जंगलातल्या मला जरा वेगळ्या वाटल्या. त्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या मी. पेरू तर एकच नंबर होता. आलो आहोत. खाली आल्यानंतर थोडं फ्रेश झालं आणि संध्याकाळी हॉटेलच्या आजूबाजूला म्हणलं चला थोडेसे फोटो काढावे, व्हिडिओ घ्यावे आणि मस्त चेंज केलं. खरं तर तिकडे एक हॉटेलच्या जवळच मॅजिक शो होता, ते त्यावेळी बघितला. लहान मुलांसाठी छान वाटलं, काहीतरी वेगळं, आणि मुलं पण एन्जॉय करत होती. तो जादूगार वेगवेगळे त्याच्या जे काही गोष्टी आहेत तो दाखवत होता, मनोरंजन करत होता. ही पण गोष्ट मला आवडली. ह्या गोष्टी सगळ्या एकत्रितरित्या रिसॉर्टमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. ज्यावेळेस तुम्ही रिसॉर्ट बुक करता त्यावेळेस तुम्ही चेक करा की काय काय तुमच्याकडे ॲक्टिव्हिटी आहे, लहान मुलांसाठी काय काय गोष्टी आहेत. आणि पुन्हा तिकडेच जेवायला, सकाळी जो नाश्ता केला तिथेच जेवायला. आणि छान हॉटेल आहे, टेस्टही मस्त, रिजनेबल आहे. रात्रसुद्धा लायटिंगमध्ये स्विमिंग पूल भारी वाटत होता. असं वाटत होतं पुन्हा एकदा डुबकी मारावी, कारण गरमच एवढं होत होतं. म्हणलं ठीक आहे चला, तर काय करणार, थोडीशी निसर्गाच्या जवळ गेल्यावरच त्याचा आवाज येतो, तो अनुभवायला मिळतो. नाहीतर आपल्याला 4 भिंतीच्या आतमध्ये निसर्ग काय आहे कसं कळणार, बरोबर ना? उन्हामुळे पूर्ण वाळून गेलता, कोरडा भरला होता परिसर. पुन्हा एकदा सुट्टी लागली की आम्ही पुन्हा येणार, कारण खूप छान वाटतं. माथेरानमध्ये पाऊसही भरपूर पडतो आणि आलं पाहिजे.
सकाळ सकाळ वातावरण किती फ्रेश होतं बघू शकता तुम्ही. गर्दी तर होती, सगळ्या रूम्स बुक होत्या. बुकिंगशिवाय तुम्हाला रूम भेटूच शकत नाही. समोरूनच ट्रेनचा ट्रॅक होता, आजूबाजूला सारखे ट्रेन जात होत्या. आणि गुड मॉर्निंग, सकाळ झालेली आहे. अशा पद्धतीनं म्हणलं चला आता लवकर आवरायला पाहिजे. आमचे हे ट्रेनचं तिकीट घ्यायला गेले होते. ट्रेनचं तिकीट मिळाल्यानंतर आम्हाला टॉय ट्रेनमध्ये जायचं होतं. चला आता मला आवरायचं आहे. आता छान रेडी झालेलो आहोत आणि म्हणलं आता थोडंसं रील वगैरे करावेत, फोटो काढावेत. आणि मी आणि माझ्या ताई मस्तपैकी फोटो व्हिडिओ घेतले. त्यांना यायला वेळ होता, कारण जेंट्ससोबत असले की खूप चिडचिड करतात, फोटो काढून देत नाही. चला आता ट्रेनचं टायमिंग झालेलं आहे. पळा 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 ट्रेनचं तिकीट भेटलेलं आहे. नेरळ टू माथेरान मस्तपैकी सफर होणार आहे. तुम्हाला सगळे मी अपडेट देणार आहे. नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर माझ्यासोबत तुम्ही नक्की जोडले जा. ही ट्रेन, ह्या ट्रेनचा इतिहास काय आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी. माथेरान टॉय ट्रेनचा इतिहास. ही रेल्वे लाईन भारताच्या महत्त्वाच्या पर्वतीय रेल्वे मार्गापैकी एक मानली जाते. आणि ह्या रेल्वेची उभारणी खरं तर 1901 साली सुरू झाली आणि 1907 साली पूर्ण झाली. ही जी रेल्वे आहे, नेरळ ते माथेरान हे 2 स्टेशन आहेत तिकडे. रेल्वेच्या घाटामधून वेगवेगळ्या वळणाचे मार्ग सुंदर, अतिशय रोमांचक वाटतात. झिगझॅग पूलसुद्धा पाहायला मिळतात. माथेरान हे पर्यावरणपूरक हिल स्टेशन मानलं जातं. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ह्या ट्रेनमध्ये पूर्ण डोंगराला विळखा घालून आपण वरती ज्यावेळेस जातो, जसं जसं वरती जातो तसं तसं आपल्याला हवा लागते आणि हिरवळ दिसते. या ट्रेनचं तिकीट तुम्हाला पाहिजे असेल तर ते तिकडे जाऊनच घ्यावं लागतं, काउंटरवरून जाऊन घ्यावं लागतं. आणि फक्त 100 लोक बसतात. तिकीट भेटणं खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. 2005मध्ये या रेल्वेला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट केलं. तुम्हाला या ट्रेनचा अनुभव घ्यायचा असेल, तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर या ट्रेनमध्ये बसणं खूप गरजेचं आहे. हा जो ट्रॅक आहे, खूप पूर्वी असं म्हणतात की इंग्रजांच्या काळामध्ये खालून वस्तू वरती न्यायच्या म्हणलं की थोडंसं अवघड जायचं. मुंबईच्या उष्णतेपासून माथेरानसारख्या थंड ठिकाणी त्यांनी ही जागा सुरू केली आणि शांतता, सावली देणारं हे सुंदर असं ठिकाण म्हणजे माथेरान. माथेरानचा अर्थच त्यातूनच स्पष्ट होतो. डोंगरावरचं गर्द झाडीतलं रान म्हणजे माथेरान, बरोबर ना? इतक्या वेगवेगळ्या टाईपची झाडं, पालवी, अगदी म्हणजे पाहण्यासारखं आहे. ह्या ट्रेनचा प्रवास कंपॅरेटिव्हली दुसऱ्या ट्रेनसारखा अजिबात नाही आहे. ही ट्रेन तुम्हाला प्रत्येक डोंगरातून वाट काढत आणि याचा ट्रेनचा जो काही म्हणजे स्पीड आहे हा अतिशय कमी आहे. त्यामुळे तुम्हाला घाई करून जमणार नाही. ट्रॅक हा जुना असल्यामुळे हळूहळू ही ट्रेन जाते. पण लहान मुलांसाठी आणि आपल्यासाठी ती खूप आकर्षक आहे. तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. माथेरानला जर गेले आणि तुम्ही या ट्रेनमध्ये जर नाही बसला तर ही ट्रिप वेस्ट आहे. मार्गावरचे अनेक वळणे, झिगझॅग, छोटे छोटे पूल, छोटे छोटे बोगदे खरंच खूप आनंद देतात. सुरुवात ही नेरळपासून होते आणि शेवट माथेरानपर्यंत होतो. सुमारे 800 मीटरपर्यंत चढण आहे. मार्गावर 200पेक्षा जास्त वळणं. हा मार्ग पूर्ण घाटातून जातो, त्यामुळे कधी कधी भीती वाटते की आपण तिथपर्यंत पोचतो का नाही. ही रेल्वे 2 फूट रुंदीची आहे. मोठ्या चढासाठी झिगझॅग वळणे तर असतातच. अगदी लहान पूल, दऱ्याखोऱ्या, सगळा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. परंतु पावसाळ्यामध्ये ही ट्रेन टोटल बंद असते, कारण धुके, घसरडा मार्ग कधीकधी आवर्जून बंद ठेवावी लागते. आता कसं होतं आहे, याच्यामध्ये भरपूर असे म्हणतात की जुन्या लोकांनी त्यामध्ये वरती घोडेसुद्धा नेले होते, माल नेला होता, जे काही गोष्टी लागायच्या त्यांना
तर ते वरती घेऊन जायला ह्या ट्रेनचा वापर केला जातो. घाट, दऱ्या, जंगल, धबधबे, अप्रतिम दृश्य. विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खूपच सुंदर ट्रेनचा प्रवास मानला जातो. छोटे छोटे स्टेशन येतात, तिथे ती 15-10 मिनिट. तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर इकडे यायलाच पाहिजे, कारण जवळून ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या गोष्टी ह्याच आहेत. आपण गाडी घेऊन ज्यावेळेस वरती येतो त्यावेळेस मात्र वेगळा अनुभव येतो, आणि ट्रेननी आपण वरती येतो त्यावेळेस वेगळा मार्ग. मला कधी कधी प्रश्न पडतो की हा जो ट्रॅक आहे, हा ट्रॅक बनवण्यासाठी जुन्या जी काही लोकं होती त्यांनी कसं बनवलं असेल. स्वतःच्या वस्तू, स्वतःचं सामान वरती नेण्यासाठी किती छान उपाययोजना केली, आणि एक छान अशी गणपतीची मूर्ती आम्हाला भेटली. हा सुद्धा खूप गणपती पॉईंट फेमस आहे. इकडे सुद्धा घोड्यावर जावं लागतं, आणि मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये हे तर जाम भारी दिसत असणार. सगळीकडून पाणी पडते आणि मध्ये आपले गणपती बाप्पा. उन्हामुळे काही डोंगरावरती आग लागली होती किंवा पूर्ण माती दिसत होती, परंतु काही ठिकाणी इतकी सुंदर हिरवळ होती की जणू असं वाटते हा वेगळाच प्रदेश आहे, तो वेगळा प्रदेश आहे. किती छान वाटते बघा. इतका उन्हाचा तडाखा असताना सुद्धा एवढी सुंदर हिरवळ. झाडांची किंमत आपल्याला कधी कळते माहिती आहे? ज्यावेळेस उन्हाचे चटके आपल्याला बसतात त्यावेळेस. आता जवळजवळ आलेलो आहोत. हे अमन लॉज स्टेशन तुम्ही बघू शकता. हे खूप फेमस आहे. इंस्टाग्रामवरती किंवा गुगलवरती तुम्हाला आरामात भेटून जाईल. हे इथून आणि तिथून मग घोड्यावर जावं लागतं. माकडांपासून अतिशय सावध राहा. तुमच्या हातामध्ये साधं चॉकलेट जरी असेल तरी ते बघतात, अटॅक करतात, आणि मग इंजेक्शन तुम्हाला घ्यावं लागणार. त्यामुळे माकडांपासून सावध राहा. तिथे राहणाऱ्या लोकांचं पण मला खरं तर विशेष वाटतं आणि कौतुकही वाटतं. एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात ते राहतात, त्यामुळे त्यांना खूपच छान वाटत असेल. एक नॅचरल टच. आता हळूहळू स्टेशन आल्यामुळे आम्हाला उतरायचं होतं. फायनली आम्ही उतरलो आहोत. सगळीकडे माकडांची छोटे छोटे पिल्लं असतात, लक्षात ठेवा. आणि आम्ही मस्तपैकी व्हिडिओ काढत होतो. आता आम्हाला खाली जायचं होतं, म्हणजे घरी जायचं होतं. ट्रेनमधून उतरल्यानंतर अगदी 20 मिनिटाच्या अंतरावरती. किती छान वाटतंय ना. एवढं म्हणजे जवळजवळ 40च्या आसपास टेम्परेचर आहे, तरीसुद्धा माथेरानमध्ये आल्यानंतर उन्हामध्ये सुद्धा माथेरान एवढं छान वाटतं. थंडगार हवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती का तुम्हाला, इकडे गाडी अलाउड नाही आहे. घोडे आणि रिक्षा बस. छोटे छोटे पॉईंट कवर करायचे असतील तर फक्त घोड्यांचाच वापर केला जातो, किंवा तुम्ही चालत जाऊ शकता. परंतु ते जे पॉईंट आहेत ते खूप लांब आहेत, त्यामुळे घोड्यांची तुम्हाला गरज लागते, आणि त्याचाच फायदा ही लोक घेतात. आता म्हणलं चला थोडेफार रील काढावेत, गप्पा माराव्यात. फोटो, व्हिडिओ, रील चालूच होते, आणि हे क्षण असतात एकत्र येण्याचे, आनंद साजरा करण्याचे, बरोबर ना? झाडांची रचना, आजूबाजूला जे कठडे लावले होते ते किती छान ठेवले होते बघा तुम्ही. हिरवळ, गर्द हिरवळचं रान म्हणजे माथेरान. माथेरानमधली सगळ्यात सुंदर गोष्ट माहिती कोणती आहे? इकडे अजिबात प्रदूषण नाही आहे, अजिबात प्रदूषण नाही आहे. आणि या घोड्याच्या ज्या आवाजाने आहे ना, इतकं छान वाटतं, इतकं वेगळंच वाटतं म्हणजे. आणि इकडे जे ठरलेल्या आहेत ना गोष्टी, तर त्या खूपच येऊ शकता. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल, या भर उन्हामध्ये सुद्धा माथेरान किती छान वाटतं ना. इतका हवेमध्ये गारवा आहे, आणि त्याचबरोबर गाडी तुम्हाला घेऊन येता येणार नाही, तुम्हाला सांगते. कारण इकडे फक्त घोडे आणि रिक्षा ह्या दोनच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमची स्वतःची कार घेऊन येणार असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंड गारवा देणारं माथेरान खूप छान वाटतं.
उतरल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि आता आम्हाला गाडी पकडायची होती. आमची गाडी होती नेरळ स्टेशनवरती. माथेरानवरून गाडी केल्यानंतर तुम्हाला ती नेरळ स्टेशनला घेऊन जाते आणि एवढे काही पैसे लागत नाहीत. आय थिंक 100 रुपये घेतात प्रत्येकी. परंतु त्या गाड्यासुद्धा सीझनमध्ये चार्जेस जास्त सांगतात. म्हणलं चला आता एकदाचं बाय बाय करायचं. या ज्या गाड्या आहेत त्या तिथं तुम्हाला गाडी तर तुम्हाला थोडा किस्सा. चांगली चढते ना. बाय बाय माथेरान. भेटूया लवकरच. नवीन ठिकाण, नवीन अनुभव आणि नवीन गप्पा. चला बाय.